आता तुम्हाला तर माहिती आहे भावांनो, 2-3 दिवस झाले मी पप्पासोबत त्याच्या शाळेवर येला. तसं तर दरवेळेस पप्पासोबत आपली आईच येत असते, पण यावेळेस आपल्याला काही घरी काम नव्हतं, तर आईले म्हटलं मी जातो. आलो त्या दिवसापासून 2 दिवस तर बाजूच्या मावशीच्या तिथं जेवण केलं आम्ही. आज बी ती मावशी आपला स्वयंपाक करत होती, पण आपल्याला येत असल्यावर दुसऱ्याला कायले त्रास द्यायचा. मग काय सकाळी सकाळीच झालं सुरू स्वयंपाक करायला. सुरुवातीलाच कांद्याने एवढं रडवलं मला की जीवनात मी कधी एवढा रडलो नसेन, पण मी बी हार मानणार नव्हतो. म्हटलं लढेंगे साला डरेंगे नाही. रप्पा सगळा भाजीपाला कापून घेतला एका प्लेट मध्ये. हा झुकेगा नाही साला. सगळ्यात पहिले तर पप्पाला पोहे बनवून द्या लागतील, कारण सकाळच्या गोळ्या घ्या लागतात. त्यासाठी पटकन पोहे भिजवले, कढईत तेल टाकलं आणि त्यात कांदा मिरची हळद टाकून त्यात पटकन पोहे बी टाकून दिले. मॅगी 2 मिनिटात बनते की नाही काय माहित, पण पोहे 2 मिनिटातच बनवले मी. विषय काही तुमचा भाऊ ऑलराऊंडर आहे, ऑलराऊंडर. पोहे तर झाले, आता आपल्याला बनवायची भाजी आलू टमाटरची. त्यासाठी पहिलेच आपण सगळं भाजीपाला चिरून ठेवला होता. राहिलं होतं ते फक्त गंजात टाकून फोडणी द्यायचं. एक आंबे मी झटकेपट करून टाकलं. त्याच्या बाद लगेच गव्हाच्या पिठाचा डब्बा घेतला. पोळ्या बनवायचं तर ठरवलं मी. दोघं जणांनी कणिक किती भिजवायची ते काही माहित नव्हतं. एवढासा कोंडा बनवायला मला अर्धा घंटा लागला ना रे बा, कारण की याच्या पहिले कधीच मी पोळ्या करेल नाही. पोळ्या कशा होती ना कशा नाही देवत जाणे. भारताचा नकाशा होती की इंग्लंडचा की ऑस्ट्रेलियाचा काय माहित. शेवटी असं काहीच नाही झालं, कारण तुमचा भाऊ एकदम हुशार आहे. पोळीची इकडे तिकडे झाली, पण गोल गुटूक पोळी आली. कशा तरी लाटून शेकून आखरी मीनं पोळ्या बनवल्या. एका डब्यामध्ये पॅक करून ठेवून दिल्या. त्याच्यात पटापट झाडू मारून घेतला आणि सगळा कचरा नेऊन बाहेर फेकून दिला. सगळे शेवटचं काम म्हणजे भांडे घासायचं. ते बी करून घेतलं आणि पटकन जेवण करायला बसलो. आता मीनं स्वयंपाक बनवलाय म्हटल्यावर आतुरता तर मला झालतीच जेवायची. तुम्हाला सांगतो भावांनो, खरंच बरं एक नंबर स्वयंपाक झाला. एकदम सट जेवण केलं आणि चटा घेऊन सरळ बगीचात आलो. सोमवार आणि पोरेली शाळा आहे म्हणून कोणीच नाही येत. म्हटलं आज जिथं वाटलं तिथं झोपू शकतो मी. मला तर वाटते मी कुठेही गेलो तरी आराम काही आपल्या नशिबात नाही. झोपलो होतो तेवढ्यात पप्पाचा फोन आला. म्हणे एक काम कर, धारणेला जा बँकेत पैसे भरून ये. धारणेला जायचं आहे म्हटलं तर मी नाही पप्पाला पटकन हाव म्हटलं, कारण की तसं बी 12 वर्षाच्या पहिल्या मित्राला भेटायला मला जाणंच होतं. आता त्याचे घर मला भेटतील की नाही, ते मला ओळखतील की नाही, हे तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओतच पाहायला भेटेल. त्यासाठी ज्यानं फॉलो करेल नाही ते पटकन फॉलो करून घ्या.